नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलो शेतात. आमचं ज्वारीचं खळं चालू आहे आणि बाकीच्या बायका मोडतात, पण आम्ही उन्हाचं काय करावं म्हणून आता भुईमुग काढायला सुरुवात करते मी. आणि इकडे बांधाच्या बाजूला आहे, तिथे उंदरांनी खूप खाल्ला भुईमुग. चला आपण बघूया. आणि ह्यांनी सांगितलं जिथं खायला चालू केलं तिथलंच उपट, नाहीतर काढेपर्यंत तिथं काहीच ठेवणार नाहीत उंदरं. तर बघूया, मी तुम्हाला किती खाल्लं आहे ते पण दाखवते आणि किती मोठी मोठी तिथं बोळं पाडलेत उंदरांनी ते पण दाखवते. चला आपण आता डायरेक्ट भुईमुगाच्या शेतात जाऊ आणि सुरुवात करू उपटायला. आज श्री गणेश आहे, म्हणजे आज सुरुवात करणार आहे. आज उपटून खायचं वेगळं, पण भुईमुग काढायला सुरुवात आजच करणार आहे. तर चला बघू. आता शेतामध्ये फक्त भुईमुगाचीच हिरवळ आहे. आता एकदा भुईमुग काढून घेतला की परत सगळं, म्हणजे आता ज्वारी वगैरे सगळं वाळलेलं आहे, काढून घेतले आणि पूर्ण रान मोकळे झालेले आहेत रानं. आणि हा भुईमुग पण काढून घेतला की सगळी हिरवळ जाईल आणि खूप ऊन लागेल मग शेतामध्ये. आता भुईमुगाला पाणी दिल्यामुळं खूप गार वाटते आणि काही वाटत नाही शेतात आल्यासारखं, म्हणजे अजून तरी झळाया वगैरे काही लागत नाही. आता थोड्या दिवसाने ते चालू होईल भुईमुग काढून घेतल्यानंतर. आणि आमची पण काही कामं नाहीत परत एकदा भुईमुग काढून झाला की. आता मलाच कळत नाही हा इथला भुईमुग डुकरांनी खाल्लाय की उंदरांनी. इथे बघा असं खड्डा केल्यासारखं केलंय आणि पोकर केले, पूर्ण बोळ पाडले आणि त्याच्या खालच्या सगळ्या शेंगा, वरती वेल तर तसाच दिसतोय आणि खाली शेंगा खाल्ल्यात. इथे बघा, हे बघा, तिकडे बघा. आता मग आज करूया सुरुवात. इथे आम्हाला भुईमुगाच्या शेतामध्ये ससा दिसला, शेंगा खायला आला असेल कदाचित. आणि आता काहीच खायला नाही प्राण्यांना, त्यामुळं त्यांचा भुईमुगाकडे यायचा वाढलेला आहे फेऱ्या. तर तोच तिकडे आला असेल खायला आणि आमचा आवाज आला की तो पळाला. आणि व्हिडिओमध्ये घेताच आला नाही, कारण तो पळून गेला तोपर्यंत पायाचा आवाज ऐकून. आणि मग काय तो शूटमध्ये घेता आला नाही. तरी ते बघा अशा शेंगा लागलेल्या आहेत, खूप छान लागल्यात शेंगा, चांगल्या लागल्यात शेंगा. आता चालू केलंय म्हटल्यावर थांबायचं नाही, काढून घ्यायचं. डुकरांनी खाल्लेलं दाखवतो तुम्हाला. कुठं आहे दाखवू? हा बाईक करू, बाईक करू घ्या बाईक. आम्ही थोडा लवकर पेरलेला भुईमुग, त्यामुळं थोडासा माल कमी आहे. गेल्या वर्षी पेरलेला त्याला खूप सारा माल होता आणि जानेवारीमध्ये केलेला तो. यावेळेस आम्ही ऑक्टोबरमध्ये पेरलेला, ऑक्टोबरच्या एंडिंगला, त्यामुळं थोडासा माल कमी आहे, पण ठीकच आहे म्हणायचं. आणि आता काढायला सुरुवात केली आहे. तर आम्ही आता ओल्या शेंगा काढून घेतोय. तर ओल्या शेंगा तुम्हाला आवडतात का मला कमेंट करून कळवा. आणि गावाकडे असल्यावर सगळे रानमेवे खायला भेटतात. आणि आता प्रचंड ऊन झालेलं आहे, दुपारचे 2 वाजलेत आणि तेव्हा मी भुईमुग उपटायला आले. आणि मला घरी येऊनच यायला थोडासा उशीर झालेला आणि आले मी उपटायला, तर उन्हाचे चटके लागायला लागले. मग थोडासा घेतला आणि परत निघाले, सावलीला गेले घेऊन आणि तिथे बसले तोडत. तर आता पूर्ण भुईमुग होईपर्यंत असंच करायचं, उपटायचा भरपूर आणि सावलीला घेऊन जायचं आणि तिथे बसून तोडायचा. आता भुईमुग काढायला 2-4 बायका पण घेऊन येणार आहे, म्हणजे पटकन होईल. खूप वारं सुटलंय बघा, वावटळ. ज्वारीच्या दिवसात त्यालाच वावटळ असं म्हणतात. आणि इथे एवढ्या शेंगा तोडल्यात मी, बकेटमध्ये तोडल्यात बघा. अर्धी बकेट आली आत्तापर्यंत. आणि आता 2 वाजलेत, जेवायला सुटतील, येतीलच बायका. आणि ह्या कार्टूनची आमच्या झोप झाली आता. हाय करतंय माझं बाळ. गुड बॉय, गुड बॉय. हाय करते, हाय.